नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत मोहोळ तालुक्यातील वाफळे येथे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षे, चिकू, डाळिंब इत्यादी फळांच्या बागा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण आज ड्रॅगन फ्रूटची बाग जी आहे ती देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर या बागेचं नियोजन, व्यवस्थापन तसेच फळांना असलेलं मार्केट याविषयी दिगंबर चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पाहूया हा खास रिपोर्ट. जून 23मध्ये आम्ही ड्रॅगन फ्रूटची लागण केली होती. मग आपल्या भागामध्ये पीक येते का नाही, त्याला व्यवस्थापन खर्च कसा आहे, उत्पन्न कसं हे बघण्यासाठी आम्ही सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये फक्त 200 पोलची लागण केली होती. पण 200 पोलमध्ये आम्हाला असं पहिल्याच वर्षी म्हणजे जून 23ला लावली आणि जून 24 म्हणजे पाऊस पडला, त्याला फळधारणा झाली. त्या वर्षामध्ये आम्हाला जवळजवळ 2.5 लाख रुपये ते पीक देऊन गेलं. त्यामुळं अतिशय व्यवस्थित पीक आहे, चांगलं पीक आहे. ड्रॅगन फ्रूट लावण्यापूर्वी काय जमिनीची मशागत केली? ह्याला नांगरट केली. नांगरट करून त्याला पोल रोवून लागण करून घेतलेली. काय किती बाय किती होतं? आता ही आमचं पहिलं आहे 11 बाय 7 वर आहे. पण नवीन लागण करताना क्षेत्र जर जास्त असेल तर 11 बाय 7 योग्य अंतर आहे. जर क्षेत्र कमी असेल तर शेतकऱ्यांनी 10 बाय 6 वर जरी केलं तरी त्यालाही काही अडचणी याजोगं नाही. काय कसं व्यवस्थापन याचं? व्यवस्थापन ह्याला महत्त्वाचं, शेणखत जरा थोडंसं जास्त प्रमाणात लागतं आहे. रासायनिकपेक्षा शेणखताकडे जास्त भर दिला तर अतिशय ग्रोथ व्यवस्थित चालतं आहे. जैविक बरोबर रासायनिक पण द्यावंच लागतं. नुसतं जैविक म्हणलं तरी बी ते लवकर कवर होत नाही, पण दोन्ही मिक्स दिलं तर ते अतिशय लवकर कवर होऊन जातं आहे. काय कधी फळधारणा? ह्याला जूनमध्ये पहिला पाऊस पडला की ह्याला फळधारणा चालू होते. कळी लागल्यापासून 45 दिवसामध्ये फळच मार्केटला जातं आहे. काय कुठल्या मार्केटला जातं आणि किती ग्रॅम होतं ते? आता आमच्याकडे काही वेळेस जागेवरही मालं गेलेत, बाहेरचे व्यापारी येतात. आणि जर नाही बाहेर असेल तर सोलापूर आहे, पुणे, कोल्हापूर, मुंबई सगळीकडे मार्केट उपलब्ध आहेत. सगळ्या मार्केटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विक्री होते ह्याची. काय किती ग्रॅम होतं तरी मोठं? आता जास्तीत जास्त म्हणजे 700 ग्रामपत्र मालं जातात. 300, 400, 500 ग्रामच्या आसपास सरासरी मालं चाललेले असतात. कसं जातं म्हणजे किलो? किलो एक पहिलं मार्केट चांगली होती, 200, 250, 250 रुपये मार्केट होतं. पण चालू वर्षी 100, 110 रुपयाची रेंज आहे. थोडंसं मध्ये एकदम सुरुवातीला पाऊस जास्त झाल्यामुळं 60-70 रुपयावर आले ते मार्केट. पण ते 8-15 दिवसामध्ये मार्केट सुधारले. 80-90-100 रुपयाची रेंज धरून चालतं ते. त्याचं पाण्याचं कसं व्यवस्थापन? पाणी व्यवस्थापन आता ह्याला उन्हाळ्यामध्ये अतिशय पाणी कमी लागतं. जर आपण पाणी जास्त दिलं तर ते सनबर्निंगकडे जातं. म्हणजे अतिशय कमी पाण्यावर कमी लेवलवर येणारं पीक आहे. काय रोग कोणकोणते असतात? रोग ह्याला काही अंशी बुरशी, काही अंशी कीटकनाशक येते, पण ते प्रमाण अतिशय कमी आहे. काय याचं किती खर्च आला एकंदरीत आणि किती फायदा झाला? इथं आम्ही 200 पोल करायला आम्हाला 1.25 लाख रुपये खर्च आला. पण त्याच वर्षीमध्ये आम्हाला ते 2.5 लाख रुपये उत्पन्न देऊन गेलं. त्यामुळे एक वर्षच फक्त खर्च करून थांबायचं आहे. दुसऱ्या वर्षी ते खर्च काढून सुद्धा नफा देऊन जाणारं पीक आहे. काय किती वर्ष चालतं तरी? आता काही जुन्या बागा आहेत, काय लोकांच्या 10-12 वर्ष झालं बागा चालू आहे तर त्या बागांना काही झालं नाही. त्यामुळे त्याचं आयुष्यमान आणखी किमान 20 वर्ष तर आहे असं मला अडचण नाही. काय शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे नक्कीच वळावं. कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी लेबरमध्ये येणारं पीक आहे आणि उत्पन्न देऊन जाणारं पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे जोर वळावं. चांगलं आहे.